डाळ. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे. शेंगदाण्याची खमंग खुसखुशीत चिक्की. ही लहान मुलांना खूप आवडते. एक थेंबही पाणी न वापरता आपण ती करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू शकता. या वाटीनेच मी 1 कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1 कप साखर घेतली आहे आणि थोडं आपल्याला गावरान तूप लागणार आहे. हे घरी तयार केलेलं आहे. याची पण रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि अशीच आपल्याला तिळाची पण करता येते, खोबऱ्याची पण चिक्की तयार करता येते. प्रथम आपण गॅस पेटवून घेऊया. गॅस पेटवल्यानंतर कढईत थोडं घरी केलेलं थोडं गावरान तूप टाकायचं. तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. नंतर याच्यामध्ये ही साखर टाकायची. थोडी कढई गरम झाल्यानंतर ही साखर टाकायची. प्रमाण दोन्हींचंही सेम घ्यायचं. 1 वाटी साखर, 1 वाटी शेंगदाणे. शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट केलेला आहे. ते दाखवलं असतं पण त्यात फार वेळ गेला असता, त्याच्यामुळे हे कॉमन आहे. शेंगदाण्याचं कूट प्रत्येकाच्या घरात असतंच. असं सारखं हलवत राहायचं. याच्यात पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. साधारण याला 2 ते 3 मिनिटं लागतात. गॅस मोठ्या फ्लेमवर करायचा. आता ही साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे. साखर विरघळते तोपर्यंत आपण हे किचन ओटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कारण पोळपाटवर केलं तर पोळपाट सारखा हलतो आणि ते आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही. म्हणून लाटण्याला तेल लावायचं आणि खाली पण तूप लावायचं. हे आपल्याला गरम असल्यामुळे पटकन लाटावं लागतं, त्याच्यामुळे ते पोळपाट हलतो. पोळपाटवर शक्यतो नाही करायचं. साखर विरघळायला लागले की गॅसची फ्लेम थोडी छोटी करायची. आता ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, त्याच्यामुळे आता आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकू शकतो. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर असं हलवायचं. आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच इथे खाली ओतायचं. कारण ते लगेच थंड होतं आणि आपल्याला ते लाटता येत नाही. आणि आता हे लाटायला सुरुवात करायची. हे थोडं जोर लावून लाटलं की पातळ होते. जाड पाहिजे असेल तर थोडं हळू लाटायचं.
एकदा थंड झाले की मग ते पुढे सरकत नाही, लाटले जात नाही. आता ही लाटून झालेली, आता थोडी थंड झाल्यानंतर कडक होते, मग त्याचे तुकडे पाडून घेऊया. वड्या पण करता येतात. हे बघा, आपली चिक्की तयार आहे. तुम्हाला खाऊन दाखवते कशी कुरकुरीत झाली. बघा, तुम्ही पण एकदा अवश्य करा. आणि उपवासाला पण चालते आणि लहान मुलं पण खातात. तरी प्लीज एकदा अवश्य करून बघा, टेस्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसे झाले ते अवश्य कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.